फॅमिली कशा आहे तुम्ही? तर गाई जाता झाली आहे बाहेरून, कपडे वपडे चेंज केले, खूप गरम होत होतं कारण आता गरमीचा दिवस आहे तर लय परेशान होते म्हणून जे बाबडाला गेलो होता आम्ही फिरायला. तर ते तिथला मी व्हिडिओ काही करू शकले नाही कारण बाबडा बिलकुल ऐकत नव्हता आणि नुसतं त्याला पकडण्याच्या मागं मी होती तर मला व्लॉग काही बनवता आला नाही बाहेरचा. तर मी ह्या बाबड्याला घेऊन दिला आहे. हे ॲनिमल्सचं आहे म्हणजे प्राण्याचं, कारण हे बघा हे कसा लावून राहिला मस्त खुर्चीवर, हुशार झाला आहे. कारण ते समोरचं घर आहे ना तिकडे, ते समोर घर दिसून राहील का तुम्हाला, तिथेही एक लहान पोरगं होतं. सकाळी का नाही तो का नाही खेळत होता, ते असं हा ना खूप डोकं पिटून असं रडत होतं, अंगपाय असं टाकून बापरे विचारूच नका, तरी ऐकत नव्हतं. त्यांनी काही दिलं नव्हतं. तर मग बाबडा जो आहे खूपच रडत होता. तर मग मी म्हटलं त्याला चल तुला देते घेऊन, तर गेलो होतो मग सहज फिरायला. तर हे बघा बाबड्याला घेऊन दिलं मी ॲनिमलचं. त्याच्यामध्ये झेब्रा, जिराफ, एलिफंट, गोट, पुन्हा काय आहे खूप सारे असे प्राणी आहेत, लायन, टायगर, हे असे प्राणी. तर त्याला आवडलं आहे, तो खूप म्हणजे आवडीनं खेळत आहे बाबडा, त्याला आवडलेलं आहे. तर असंच आता आणलेलं आहे त्याला, तर कारण त्याला जे आहे का नाही बाबड्याले असं नवीन नवीन वस्तू एकच दिवस खेळते आणि दुसऱ्या दिवशी फेकून देईन. उद्या त्याला विचारणार पण नाही आहे खेळणाऱ्या, दुसऱ्यापाशी दुसरी वस्तू दिसली ना का परत त्याच्या मागं जाईन रडायला, असं होईल. हे बघ आता मस्त खेळून राहिला आरामात. आणि सोबतच हे बघा बाबड्याच्या पप्पानं, मग आम्ही गेलो होतो तर तिकडंच मग भेटला आम्हाला बाबड्याचा पप्पा. तर बाबड्याचा पप्पा बोलला की आंब्याची पेटी, ते आंब्याची पेटी जे आहे घेऊन आला आहे. आंब्याची पेटी कोणी दिली? पप्पानी दिली आहे, म्हणजे माझ्या फादर इन लॉनी दिली आहे, म्हणजेच माझ्या ससुरजीनी दिली आहे, माझ्या सासरेनी. असं बोलते, हिंदी ससुरजी, मराठी सासरे आणि इंग्लिशमध्ये फादर इन लॉ. तर हे बघा आंब्याची पेटी दिली आहे. ते कोणता आंबा आहे? वाव, पहिलेच कोण खोलला माहीत आहे का मला? पहिलेच सागरनी खोलला आहे, म्हणजे बाबून त्याच्यात आहे 6 आंबे. अरे बाप रे, बघा आंबा. मला पाहुणे मला बघू हा काय आंबा आहे, वाज घेतला तर बापरे न, हे टप्पुऱ्याचा टप्पुरा आंबा. आणि बघा हे काढू नको पूर्ण, ह्याच्यात आले 6 आंबे, 3 रोज येणार तर पेटी आम्ही खाणार मस्त हापूस आंबे. हे कशात ठेवायचं? कशात ठेवायचं? हा हे पाण्यात ठेवायची, खिचडी केली म्हणून. म्हणजे हो मी खिचडीच केली आहे, खाशील ना? मग तुला आवडते ना? शनिवार आहे तर काही जमत पण नाही ना खायला. उद्या चिकन आणणं सांगा. मी मटन आणून चिकन, मला चिकन खायचं आहे म्हणून. काय असा करतो? नाही आचार नाही, मी का जरा खाऊ चिकन, तुला मी गाईज आंबा तर खाणारच आहे आता. बाबडा जो आहे माझा बघून राहिला किती छान खेळून राहिला असा. मला असा खेळला तर आवडते, नाही तर मग नुसतं अंगावर, नाही तर रडणं, आणि नाही तर मग का नाही त्याचं राहते चालू काय तसं चाललो त्याच्या मनाने खेळू द्या. मी ते गाडी म्हणून फेकूनच देईन. त्याच्या गाड्या पण छोट्या छोट्या गाड्या दाखव सागायच्या. ते बघ ते मागाय तुझ्या, दे रे ते दाखव बरं. अशा किती गाड्या? 6 गाड्या घेतल्या त्याला रंगीबिरंगी खेळायला. ते पोरायच्या पाऊन रडे तर परत घेतल्या त्याने. ह्या बघा ह्या घेऊन काही फायदा झाल्या का? एक दिवस खेळते फेकून देते. आता हे बी 2-4 दिवस खेळन आणि ठेवून मी, काही फायदा नाही. तेवढं वरतीच ठेवून आहे त्याला. ते बघा मोठी गाडी दिसली का वर तिथे सज्जावर मोठी गाडी, त्या निळ्या याच्यात जी आहे का नाही त्याचे ठेलून आहे एवढे मोठे बांधून तरी. आणि हे इथं बघा, इथं दाखवतो तुम्हाला कुठं वाटत तसं. हे बघा ठेली त्याचे याच्यात जमा आहे. हा पुन्हा तिथं बाईक आहे बघा, ते पिवळी बाईक दिसून राहिली पिवळ्या कलरची. ते बघा त्याच्यावर कपडे ठेवून, ते बिलकुल खेळत नाही. एवढं देऊन काही फायदा नाही आहे. पुढची त्याची सगळं 1 से 1 खेळून आहे माझ्या बाबूपाशी, पण काय नाही त्याला दुसऱ्याचेच खेळून आवडणार. पण आता जाऊ द्या, आणले आहे त्याला आता ते खेळून राहिलं चांगलं. काय मी आता व्हिडिओ बनवत आहे ना, तर आता हॉटस्पॉट चालू केल्याशिवाय ते TV लागणार नाही आहे. बघा TV लावली आहे समोर. हां तर मग ती TV लागणार नाही. मी आता बनवत आहे ब्लॉगमध्ये मी मदत कट करून पुन्हा मी कशी बोला आता बोलून राहील तर बोलू देईन थोडा वेळ माझ्यावाल्या फॅन्ससोबत. माझ्या फॅन्सला पण असं वाटते ना का मी ब्लॉग बनवला पाहिजे काही. हां जाऊ द्या काही. आज होता आंब्यावर, हापूस आंब्यावर सागर फोटो काढायला आपलं मला. हे बघा मी तुला देत नाही आम्हा.
माझा आंबा आहे. तर गाईज हे मी आंबे खाणार आहे आणि गोड राहणार आहे, मस्त टेस्टी खायला मला माहीत आहे. आणि आंब्याच्या सीझनमध्ये कोणाकोणाच्या घरी आंबे आणले आहे ते बी कमेंटमध्ये सांगा. न कोण खाल्ला आहे आंब्याचा रस, खाल्ला आहे कापून खाल्ला आहे. मी तर आंब्याचा रस बनवत नाही, पण मी का नाही कापून खाते. कापून खाल्ल्याला मला मजा येते, कारण याच्यामध्ये नॅचरल असते आणि मस्त कापून खाल्ल्यावर मस्त टेस्टी लागते खायला. आणि बाबड्याचं बाबा कसं बसलं मोबाईल पास, आणि टी व्हीचं केलं नाही हे ना चालू हटपट. तर बघा माझा बाबडा मस्त खेळायला बाबा गोड बाय पिल्लू असंच केलं पप्पी नजू लागली. तर गाईज असं झालं आहे आज, आणि मी फिरून फिरून दमले आहे. तर मी आता चला तर गाईज आता खिचडी बनवली आहे. सागरचे पप्पा खिचडी खातो म्हणते आहे. सागर खिचडी खाशील? सॉरी सागरचे पप्पाच आहेत माझ्या तोंडात नाही, सॉरी बाबड्याचा पप्पा. तर आता मी जेवते आणि मग मी नंतर आंबा खाऊन टाकते. तर चला गाई, चला बाय बाय. आजचा ब्लॉग एवढाच. भेटूया परत दुसऱ्या ब्लॉगमध्ये आंब्याच्या पेटीसह. नाही आता पेटीसह नाही, दुसरी पेटी आल्यावर मी पुन्हा करीन ब्लॉग. चला बाय बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि माझे ब्लॉग बघायला विसरू नका. मी नेहमी सांगतो तुम्हाला ना, तुम्ही समजतच नाही गड्या. तुम्हाला एवढं बोलून काही फायदा नाही आहे. हां रोज रोज एकच एक सांगा लागते. बघत जाणं का बाबा तुम्ही. मी विदर्भाची गर्ल होय. तुम्ही विदर्भाची भाषा तर ऐका कशी वाटते मी विदर्भाची भाषा तर. हां चला मग बाय बाय. मी शुद्धपूर मराठी येते, पण मी विदर्भ ब्लॉग बनवते तुमच्यासाठी खास. तर तुम्ही काही ना पाहतच नाही माझे व्हिडिओ. चला मग बाय बाय.